क्लासिक प्लेयर्स वेळोवेळी दिलेत आणि हे मैदान जे भूषण आहे विरारचं. आणि एक लक्षात घ्या, विरार महानगरपालिकेच्या मैदानाच्या अगोदरच म्हणजे जीवदानीच्या मैदानाच्या अगोदरच हे मैदान डेव्हलप झालं होतं. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. सामना सुरू होतोय. संस्कृती रायगड आणि कुलाबा. बरोबर, रायगड. कुलाबा बॅटिंग आहे आणि आगोड्याला आलेत रायन आणि सूरज. शुभम एक धाव पूर्ण केली आहे. गणपती बाप्पा यांच्या दोन पत्नी आहेत रिद्धी सिद्धी. त्यांच्यापासून दोन मुलं आहेत, शुभ आणि लाभ. आणि तेच नाव आहे शुभम. व्हेरी गुड क्रिकेटर. चांगलं इम्प्रेस केलं शुभमने सुद्धा. काही प्लेयर्स माझ्या लक्षात राहत आहेत. यश, शुभम, अमित, यंगस्टर्स. चेंडू येतोय वेगाने ऑफ साईडला. बघा, दिवसा क्रिकेट खेळणं वेगळं आहे आणि नाईट क्रिकेट खेळणं वेगळं आहे. नाईट क्रिकेटसाठी तुमच्याकडे अत्यंत सुंदर डोळे असायला पाहिजे. आणि सुंदर डोळे पाहिजे तर सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर डोळ्यावर पाणी भरपूर मारलं पाहिजे, तर डोळे सुरक्षित राहतात. ऑफ साईडला कट केले. चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पहिलीदा बघायचंय, पहिलीदा पूर्ण केली आहे. मला वाटलं चेंडू बाउंड्रीकडे चाललाय, मात्र थांबवलंय फिल्डरने. गुड फिल्डिंग. डोळे सुरक्षित ठेवायचं असेल तर चॅटिंग सुद्धा कमी करा. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर. रात्री चादरीच्या खाली सुद्धा मोबाईल असता कामा नये आणि मोबाईल लांब ठेवा. रेडिएशनचाही त्रास होतो शरीरावर झोपताना. हो, लॉफ केलं आहे. इट इज अ बिग हिट. मात्र क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी आतमध्ये ढकललं. वॉट अ फिल्डिंग इन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. मॅग्निफिसंट फिल्डिंग. वॉट अ शॉट. म्हणून म्हणालो शुभम इज अ अपकमिंग यंगस्टर. पुढची पिढी खूप चांगलं क्रिकेट खेळते नारंगीच्या या स्पर्धेमध्ये. फार मोठं वय नसेल शुभमचं आणि यंग असतानाच टॅलेंट सर्च करावे लागतात, अर्न करावे लागतात, त्यांना ग्रॅब करावं लागतात आणि लहान वयातच मुलांची प्रगती होते क्रिकेटमध्ये. हो, पुन्हा एकदा शुभम स्ट्रोकसाठी जागा बनवून चेंडूला, मात्र जास्त लांब नाही गेलाय यावेळेला. थोडा मिस टाइम झाला शुभमचा, कारण त्याला काढायचा होता एक्स्ट्रा कव्हरला, मात्र तो गेला पॉइंटला. धावसंख्या सरकते ती आता 6 या धावसंख्येवर. आणि षटक मार्गाचे ते पहिलं मैदानावर आपण बघतोय ते दीप्तेश याच्या माध्यमातून. आता कोणाला स्ट्राईकला आलेत रायन. रायन, मॅरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर फॉर यू. ओ, चेंडू बॉटम हँड. मात्र क्षेत्ररक्षक, कारण तो टाइम नाही झाला. रायनला अजून चेंडू जास्त लॉफ्ट करायचा होता, तो लॉफ्ट कन्वर्ट नाही झाला. एक चांगला जेल पकडला जातो आणि मैदानावर गडी बात होतोय तो पहिला रायनच्या रूपाने. डीजे क्या बात आहे. मयूर मांगेला डीजे. आज मयूरने जबरदस्त एंटरटेन केले डीजेच्या माध्यमातून. मात्र बॅटिंगच्या माध्यमातून एंटरटेन केलं असतं तुम्ही अजून खुश झाला असतो मयूर. बरोबर ना. आहे तसा तो बॅट्समॅन. आज त्याचे स्ट्रोक नाही आले. मांगेला ब्रदर्स. दोन असे कुटुंब आहेत ज्यांनी खूप चांगले प्लेयर्स दिलेत. एक मांगेला कुटुंब आणि एक मकवाना कुटुंब. महेश मकवाना, टाझन मकवाना, विजय मकवाना, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स लेदर क्रिकेटचे. या दोन कुटुंबांनी अप्रतिम प्लेयर्स दिलेत. इवन पाटील कुटुंब सुद्धा, भानुदास पाटील, इमराज पाटील, भरत पाटील, हे नाव आगरी कोळी समाजच्या माध्यमातून ग्रेट प्लेयर्स, ग्रेट स्पिनर्स.
हो बॅकफुटला आले चेंडूसाठी स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे मात्र एक धाव बॉलर आहेत अथर्व थोडा लांब अथर्व हो ब्युटिफुल डिलिव्हरी क्या बात आहे अथर्व अँगल करत असताना त्या ठिकाणी विकेट काढतायत या ठिकाणी मागच्या वेळेला सुद्धा अथर्व अशाच पद्धतीने गोलंदाजी करत असताना विकेट्स काढले सुरुवातीला फार असा मोठा पेज नाही आहे त्याच्याकडे मात्र लाईन खूप सुंदर आहे लाईन चांगली ठेवतात तर सूरज बाद होत आहेत त्याची जागा घ्यायला येतोय रोहित नाही अथर्व त्यांचं नाव आहे मी अथर्वच बोलीन तो नाही बोलणार गणपती बाप्पाचे भक्त आहेत ते ज्या ऋषीमुनींनी अथर्व शीर्ष दिलं स्तोत्र पूर्ण भारताला जे म्हटल्याने वाणी शुद्ध होते आम्ही म्हणतो दररोज हो पुन्हा एकदा हँगर करतायत अथर्व युजिंग द स्क्रीज पॉपिंग क्रीजचा वापर करतायत ते बॉलिंग क्रीज रिटर्न क्रीज पॉपिंग क्रीज कधी स्टंपच्या जवळून कधी मधून कधी कोपऱ्यातून पेसमध्ये थोडं बदल आणतायत लेंथ आणि लाईनमध्ये बदल आणतायत त्यांना माहिती आहे मी जास्त वेगवान टाकायला गेलो तर स्ट्रोक कनेक्ट होईल ही काळजी घेत आहेत ते हो यावेळेला पुन्हा एकदा अँगल करायचा प्रयत्न त्या ठिकाणी बघतोय फलंदाज बाद होतोय एजला कारण बाहेर काढतायत ते चेंडूला अँगल करत असताना स्पेसिफिकली त्यांची रिलीज ऑफ द डिव्हिडी रॉजर बिन्नी स्टाईल आहे खूप सुंदर पद्धतीने चेंडूला रिलीज करतात मदनलाल आणि रॉजर बिन्नीचे मिश्रण येते खूप सुंदर पद्धतीने चेंडूला काढत असताना 2 विकेट्स या षटकात काढतात अथर्व बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया BCCI याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी 1983 वर्ल्ड कपचे स्क्वॉड मधले अत्यंत चांगले अष्टपैलू याच्यानंतर सामना होईल जय बजरंग विरुद्ध अंबेद मसला दोन्ही टीमने तयारीने लावं थँक्यू डियर अथर्व सातत्याने टाईट 2 गोलंदाज लक्षात ठेवणं आवश्यक आहे अथर्वनेही चांगली गोलंदाजी केली आणि मागच्या सामन्यात सुद्धा शेवटचं षटक ज्यांनी हाताळलं रणजित व्हेरी गुड बॉलर्स पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू आहे बघायचं आहे चेंडू जातोय डीप मध्ये 4 धावा गुड शॉट टाळ्या येत असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन मधून क्रिकेटचे प्रेक्षक जे दर्दी प्रेक्षक आहेत ते भुकेल आहेत क्रिकेट चांगलं बघण्यासाठी मग ते पक्षपातपणा करत नाहीत चांगल्या क्रिकेटला वाव देतात तो कुठलाही संघ असो तेवढाच कौतुक सोहळा असतो तो धावसंख्या झाली मैदानावर या चौकाराने 12 एकंदरीत षटक पूर्ण झाले मैदानावर 2 धावसंख्या झाली 12 याच वेगाने जर धावा आल्या तर कदाचित 18 किंवा 24 अशा धावा होऊ शकतात विकेट किती पडलेत बघूया 2 विकेट्स पडलेत 8 विकेट्स त्यांच्याकडे आहेत ते कुठल्या पद्धतीने कॅपिटलाइज कोलाबा संघ करतोय मुंबई क्रिकेटची पंढरी म्हटली जात आहे एक काळ मुंबईने गाजवला 41 वेळा रणजी करंडक जिंकले आता आपल्या रणजी टीमचे कॅप्टन आहेत अजिंक्य राणे संघनायक आहेत आणि या विभागाच्या माध्यमातून हार्दिक तामोरे असेल किंवा साईराज बिपिन पाटील असेल खूप चांगलं काम करतायत रणजी टीमच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स देतात पृथ्वी शाह हा सुद्धा आपल्या विरारचाच आहे इथूनच त्यांनी संतोष कोंबर्लेकरच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली विवेक कदम यांचं योगदान आहे ते बोलणं आवश्यक आहे आणि पृथ्वी आज वरच्या लेवलला क्रिकेट खेळताना दिसतोय अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे स्ट्राईकवर आहेत बॅट्समॅन आता अमित
शुभम आघाडीपासून आहेत त्यांच्याबरोबर. ओ बॅकफुटला आले, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय त्या ठिकाणी बघायचंय. कव्हर करेपर्यंत अमितने एक धाव पूर्ण केली आहे. जुन्या काळामध्ये अमित गोलतकर, साईप्रसाद विरार आणि टिळक चौक कल्याणसाठी विवेक कदम यांच्या कॅप्टनशिपच्या खाली भरपूर खेळले. मला एक स्पर्धा माऊल गावाची चेंबूरची आठवते. ओ बॅकफुटला आले, अपील होतोय त्या ठिकाणी आणि पंचांनी बोट वरती केले. फलंदाज बाद. अजून एक विकेट या ठिकाणी पडत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. तिसरे गोलंदाज जे आमचे आलेत या ठिकाणी विकेट काढत असताना संतोष अथर्वच्या पावलावर पाऊल ठेवून विकेट काढतोय. ती आठवण अशी होती, राजेंद्र माहुलकर माजी नगरसेवक यांनी ती स्पर्धा माहुलच्या गावामध्ये ती स्पर्धा आयोजित केली होती आणि टिळक चौक कल्याण मॅग्निफिसंट बॅटिंग करत असताना अमित गोलतकर आणि जितेंद्र देवरुखकर जे वसई विरार महानगरपालिकेसाठी सध्या काम करतात त्या दोघांनी खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना 4ही इनिंगमध्ये 35च्या पलीकडे पार्टनरशिप केली होती. आम्ही कॉमेंट्री करत होतो. रमाकांत आचरेकर आणि बलविंदर संधोनी त्या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. 32-33 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अशोक पाटील मुर्द्याचे कॉमेंटेटर आमच्या बरोबर होते. डॉट चांगली गोलंदाजी. संतोष सक्सेना टेनिस विश्वामध्ये अप्रतिम एक खेळाडू जे इंडियन रेल्वेसाठी खेळले, रणजीसाठी खेळले, उत्तराखंडसाठी सुद्धा कोच म्हणून त्यांनी कामगिरी पाहिली. दुसरी धाव. दोन्ही फलंदाज अगोदर थांबले होते, नंतर लक्षात आलं चेंडू अजून उचलला नाही गेलाय. 2 धावा पूर्ण करतायत. गुड थिंकिंग कोलाबा आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकवतायत. या ठिकाणी आपण बघतोय ते 15 धावा. ओ चेंडू या वेळेला पुन्हा एकदा त्याच विभागात जातोय. धावसंख्या झाली 16. थंड वातावरण, थंडी आता हळूहळू वाढते. 26 डिसेंबर 2022ला आम्ही या ठिकाणी कॉमेडीला आलो होतो. NCC कपलाई महेशने आमंत्रित केलंय आणि ज्या चहाची गरज होती तो चहा येताना. थँक्यू नारंगी. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू पडतोय. बेल्सचे लाईट तुम्ही सातत्याने बघू शकता. अजून एक फलंदाज बाद होतोय. तर एकंदरीत 3 षटकांचा काही पूर्ण झाले. 3 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 16 का 17? 16 झाली आणि 17चं टार्गेट. या ठिकाणी अथर्व आणि संतोष मी कौतुक करीन. दीप्तेश नंतर या दोघांनी खूप सुंदर गोलंदाजी करत असताना कोल्हापूर संघाला चांगला कंट्रोल केलंय. 17चं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावा. प्रत्येक षटकाच्या मागे 5.7च्या गतीने या ठिकाणी कोल्हापूर संघ देत असताना मैदानावर संस्कृती रायगड या संघाला. थंडीमध्ये चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी किसन बाबूराव पाटील आणि कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा वर्ष 23वा तुम्ही या ठिकाणी बघताय. आजचा 3रा दिवस आहे. 26 डिसेंबर. 24 डिसेंबरला ही स्पर्धा सुरू झाली. पहिल्या दिवशी 15 संघ इथे खेळले आणि यंगस्टार पापडी गणेश काकड यांचा संघ क्वालिफाय झाला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी 24 संघ काल या ठिकाणी खेळले आणि MCC आणि DVCC हे 2 संघ क्वालिफाय झाले. आज 22 संघांनी नोंद केली आहे. सेकंड राऊंड आपण खेळतोय. काही संघ क्वालिफाय झालेत. आज सुद्धा अजून भरपूर मॅचेस आहेत. 7 ते 8 मॅचेस आहेत. ते आपल्याला कव्हर करून आज कुठले संघ क्वालिफाय होत आहेत त्याच्यावर लक्ष द्यावाल. जितके मॅचेस आपण पूर्ण करू तितका बहार आपल्यावरचा कमी होईल 30 तारखेचा. सो 17 टू विन. आघाडीचे फलंदाज येऊ द्या. जास्त वेळ घेऊ नका.
मधलं जे इनिंगचं जो ब्रेक आहे त्याच्याविषयी भरपूर लोक माझ्याशी बोलतात. इट शुड नॉट बी मोर दॅन 3 मिनिट्स लक्षात घ्या. आणि टाइमआउट 2024मध्ये 3 टाइमआउट देण्यात आलेत. हे टाइमआउट अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो रूल मी टाकला होता ग्रुपमध्ये, पुन्हा एकदा टाकेन उद्या. ते जे नियम आहेत लिमिटचे मिनिट्सचे त्या दरम्यान तुमचे फलंदाज आले पाहिजे. स्वागत आहे विवेक कदम, माझे जीवलग मित्र. व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय करिअर. दहिसर डहाणू क्रिकेट संघटनेच्या बाबतीत सुद्धा विवेकनीच आम्हाला प्रेरणा दिली, जी त्याची भूमिका जास्त होती. अप्पाची, पंकजची, विवेकची. ग्रेट कोच, ग्रेट प्लेयर, ग्रेट कॅप्टन. ठसन कुन्नस कॅप्टन ऑफ साई प्रसाद विरार आणि टिळक चौक कल्याण. लिजंड क्रिकेटर, लॉट ऑफ एक्सपिरियन्स लेदर क्रिकेटर. आत्ताच त्यांच्या टीमने मॅग्निफिसंट परफॉर्मन्स दाखवलं. अंडर 14च्या सुंदर परफॉर्मन्स दाखवत असताना चॅम्पियन झाले. विवेक कदम, अजित गोलतकर, अमित गोलतकर, अनिल गोलतकर, गुरुनाथ वैती, सुहास देवकर, जितेंद्र देवरुकर. चेंडू पडतोय पहिलाच, ऑफ साइडला जातोय. ओ 4 धावा मिळतील. क्षेत्ररक्षक चेस करतोय त्या ठिकाणी आणि विवेक कदमचं स्वागत चौकाराच्या माध्यमातून. एक नाव माझं अत्यंत लाडकं, कारण चॉमी आणि मी आम्ही एकत्रच करिअरला सुरुवात केली, तो क्रिकेटर म्हणून आणि कॉमेंटेटर म्हणून. आणि ज्या उल्लेख माऊलच्या स्पर्धेचा मी केला ते अनिल गोलतकर आणि विवेकचं रेकमेंडेशन होतं, जेव्हा पहिल्यांदा आम्ही मुंबईमध्ये कॉमेंट्री करायला गेलो 32 वर्षापूर्वी. अनिल टचमध्ये असतो. काही असे ग्रेट प्लेयर्स नेहमी टचमध्ये राहतात. आणि आम्ही सगळे मुंबई टेनिस लिजंड ही आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळे मोठे प्लेयर्स, मोठे कॉमेंटेटर्स सगळे टचमध्ये आहेत. आपापल्या टचमध्ये असणं आवश्यक आहे. एक काळ खूप आनंदाचा आम्ही घालवला आहे. ग्रेट क्रिकेट, क्वालिटी रेव्होल्युशन क्रिकेट असं म्हणेन, ज्यावेळेला विवेक खेळत होता. ग्रेट कॅप्टन्स त्या काळातले, ज्यांनी नेहमी जबरदस्त फाईट दिले क्रिकेटमध्ये. ओ चेंडू बघायचा, ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगळे. इट इज अ बिग हिट. 6 धावाने विवेक कदमचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. ज्या पद्धतीने विवेक असाच खेळायचा त्या काळामध्ये. माझ्याकडे एक फोटो आहे विवेक मधचा यंग असताना, अत्यंत बारीक आणि अत्यंत चप्पल, फ्लेक्सिबल ॲज अ कॅप्टन. तो फोटो मी विवेकला शेअर करीन उद्या. चर्चच्या ग्राउंडवरती आले होते खेळण्यासाठी, तेव्हाचा क्षण आहे. आणि शेवटचा सामना 12 षटकांचा होता, अंतिम सामना डे अँड नाईटच्या रूपाने. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी, डॉट जातोय चेंडू. गुरुनाथ वैतिक, सुहास देवकरला भावपूर्ण श्रद्धांजली. सुहास आमच्यामध्ये नाही आहे, बघताय. नो बॉल कॉल केलाय अंपायरने. खतरनाक टीम होती टिळक चौक कल्याण. साई प्रसाद विरार म्हणून ती या परिसरात खेळायची. आमच्यामध्ये गावातले लोक फार लांबून लांबून मैदानात मॅच बघायला यायचे. त्यावेळेला हे सगळं सोशल नेटवर्क, यूट्यूब वगैरे नव्हतं, फक्त केबल होतं. केबलला लाईव्ह दाखवायचे कधी कधी. ऑन साइडला लॉफ केलं क्षेत्ररक्षक. इट इज अ 6, इट इज अ 6. मॅग्निफिसंट 6 वन्स अगेन. अतिशय सुंदर षटकार. सामना संपलाय, विजयी झालेले त्या ठिकाणी आपण बघतोय. सामना या ठिकाणी पहिल्याच षटकात अगदी टिळक चौक कल्याण स्टाईल संपवून टाकले त्या ठिकाणी आणि सामना जिंकलेला. अभिनंदन या ठिकाणी महेश मांगेला आणि वन ऑफ द ग्रेट लिजंड प्लेयर ऑफ टेनिस वर्ल्ड विवेक कदम, आमचे क्रिकेटचे कोच, DDCचे कमिटी मेंबर, त्यांच्या मार्फत मनपूर्वक अभिनंदन. काळामध्ये रमेश शर्मा, प्लेबॉय चेंबूर